उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा भंग केल्याप्रकरणी आमदारकी आणि मंत्रिपद रद्द करा. बीएसपीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी केली राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे मागणी. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदारकी आणि मंत्रिपद रद्द करा अशी तक्रार बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे महासचिव काळूराम चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे केली आहे. काळूराम चौधरी यांनी 5 सप्टेंबरला बारामतीमध्ये ओबीसी बहुजन आक्रोश मोर्चामध्ये सामील होऊन मोर्चाला संबोधित केलं होतं. त्या संदर्भात लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये बीएसपीचे महाराष्ट्र महासचिव काळूराम चौधरी यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालाय. हा गुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच केला असल्याचा आरोप करत काळूराम चौधरी यांनी आज बारामतीत पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा खुलासा केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा भंग केला. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात राज्याचे राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे लेखी आणि रजिस्टर पोस्टद्वारे काळूराम चौधरी यांनी तक्रार दाखल केली आहे. दिनांक 5 सप्टेंबर रोजी बारामती या ठिकाणी ओबीसी एल्गार मोर्चा झाला होता. त्या मोर्चाच्या आयोजकाचा आणि माझा याचा अर्थ काही संबंध नव्हता. मात्र त्या जे गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यामध्ये माझं नाव महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र जो लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 मधील पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा भंग झाल्यामुळं त्यांची आमदारकी रद्द करून श्री अजित पवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी या निवेदनाद्वारे मी काल महामहिम राज्यपाल आणि माननीय विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केलेले आहे. खरं पाहता मी गेल्या 20-25 वर्षामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इथल्या प्रस्थापित पक्षांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतल्यामुळे आणि बारामतीतील 30% विकास आणि 70% भ्रष्टाचार, जो 97 लाख रुपयाचं टॉयलेट असेल, मग 6 लाख रुपयाचा स्पीड ब्रेकर बनवणं असेल, आणि त्या लोकसभेच्या दरम्यान जो मलिदा गँग हा शब्दप्रयोग मी केल्यामुळे आणि तो शब्द महाराष्ट्रात प्रचलित झाल्यामुळे त्याचा दुष्परिणाम अजितदादांच्या पक्षावरती झाल्यामुळे त्यांचे बारामती लोकसभेचा उमेदवार आता पराभव झाला. या रागातून आणि आक्षेपोटी त्यांनी माझं नाव त्या FIR मध्ये दाखल केलंय. माझ्यानंतर अजितदादा पवार यांच्या गटाच्या नेत्यांनी भाषण केलंय, परंतु त्यांना त्याच्यातून वगळण्यात आलेलं आहे आणि तोंड बघून पक्षपातीपणा करून माझं नाव त्याच्यामध्ये समाविष्ट केले. आणि असं करून अजित पवार यांनी पद आणि गोपनीयतेची जी शपथ लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 अंतर्गत घेतली होती त्याचा भंग केलेला असल्या कारणाने या कारणामुळे त्यांचं आमदारकी रद्द करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन मी महामहिम राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांना कालच दिलेलं आहे. हो, दुजाभाव झालाय ना. माझ्यानंतर आणि माझ्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नेत्यांची भाषणं त्या ठिकाणी झाल्यात. त्यांची नावं का नाही FIR मध्ये? माझं नाव कसं काय आलं बरं? माझ्या बोलण्याने किंवा मी तो मोर्चामुळे कुठलाही बारामतीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. कायदा तो मोर्चा जो आहे तो शांततेत पार पाडलेला आहे. त्याच्यामुळं काही कुठं अनुचित प्रकार घडला नव्हता. तरी असं असताना फक्त माझ्यावरच आकाशाने ही कारवाई केली आणि ह्याच्यातून सिद्ध होतंय माझ्याकडे त्या मोर्चा निघाल्यापासून ते त्याच्या भाषण संपेपर्यंत आणि सगळे जिकडच्या तिकडे जाईपर्यंतच्या सगळ्या व्हिडिओ फुटेज माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या मी ईमेलद्वारे महामहिम राज्यपालांना आणि विधानसभा अध्यक्षांना पाठवलेले आहेत. माझा आणि त्या आयोजकांचा याचा अर्थ कुठलाही संबंध नाही. मला समाजाचा एक सण होता आणि गणेशोत्सवाचा विसर्जनाचे देखील त्या ठिकाणी हे होते, म्हणून परवानगी नाकारली असताना मोर्चा काढला म्हणून गुन्हे दाखल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पण मला बारामती शहर पोलीस स्टेशन आणि पोलीस प्रशासनातल्या कुठल्याही
कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्याचा संपर्कच झालेला नाही. माझा त्या मोर्चाच्या नियोजनाच्या समितीची काही संबंध नाही. मी एका राष्ट्रीय पक्षाचा महासचिव आहे आणि महासचिव माझ्या पक्षाची भूमिका मांडायला जर आज ह्या देशातले राष्ट्रीय पक्ष मग बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे हे या अशा परिस्थितीत भूमिका घेत नसताना बहुजन समाज पार्टी, ज्या बहुजन समाज पार्टीची घोषणाच आहे की BSP के 3 कप्तान, दलित, ओबीसी, मुसलमान, मी ते माझ्या पक्षाची भूमिका मांडली. माझ्या पक्षाच्या भूमिका मांडत असताना मी कुठल्याही द्वेष भावनेतून बोललेलो नाही. मी संविधानाचा अनादर होईल किंवा कायदा तोडला जाईल असं कुठलंही वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं नाही. असं असताना माझ्या नंतर बी राष्ट्रवादीचे लोक बोललेत ना, त्यांची नावं का नाही, माझंच का आलं त्यात नाव? त्याच्यातून हे सिद्ध होत आहे की माझ्यावरती जी कारवाई केलेली आहे त्या आकाशाने केलेली आहे. काहीच नाही, माझ्याशी कसलाही संपर्क नाही. नाही, पोलिसांची आता पोलिसांना विचारणार कोण? पोलिसांना इथं बारामतीत पान हलत नाही अजितदादांशिवाय. पोलिसांनी त्यांना पोलिसांवर दबाव आहे. पोलीस मला कसं सांगतील अजित पवारने सांगितलं? परंतु हे सगळं जे झालंय ते अजितदादाच्या सांगण्यावरून झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांची तक्रार केलेली आहे. हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे आणि आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्रीय पक्षाला असं दुजाभाव करून, पक्षपातीपणा करून तुम्ही गुन्हेगार बनवू शकत नाही. सुप्रीम कोर्टाने हे केसेस का दाखल करतात हा महत्वाचा मुद्दा आहे. हा केसेस ह्याच्यासाठी दाखल करतात, मी पाठीमागे अजितदादांच्या विरोधात आणि सुप्रिया सुळेंच्या विरोधात लोकसभा लढवली. मी एका हमालाचा मुलगा आहे. हमालाच्या मुलाला 30-30 हजार मतं जर बारामतीत मिळत असतील तर ह्याच्यामुळे त्यांना भीती वाटते. आणि मी जी जागृती या बहुजन समाजात, अगदी मराठा समाजात देखील माझ्या बरोबर मराठा समाजातील कार्यकर्ते जे गरीब आहेत, जे माझ्या बरोबर पदाधिकारी आहेत, मराठा समाजाच्या विरोधात काही मी भूमिका घेतली नाही. मी ओबीसी समाजाच्या विरोधात भूमिका घेतली नाही. मी मुस्लिम समाजाच्या विरोधात भूमिका घेतली नाही. तर मी संविधानाने जो हक्क अधिकार दिलेत हे समजावण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे.